नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता दिवाळीचा सण आलाय जवळ आणि मग आपल्या मनात विचार कसा चालू असतो की आता दिवाळी आली तर मग घरातली कामं आवरायची, दिवाळीचं सारं पदार्थ करायचं आणि एवढी कामं असते दिवाळीत, एवढी कामं असते ती काही विचारूच नका. तर ती सगळी कामं आवरायची असते, ती दिवाळीचं पदार्थ बनवायचं असतं आणि मेन मुद्दा म्हणजे आपल्याला माहेरी पण जायचं असतं. तर त्याच्यावरूनच मला आठवलं की गेल्या वेळेस मी पण दिवाळीला माहेरी गेलती आणि गेल्या वेळेस दिवाळीला माहेरी गेल्यावर साडी कुठली घालायची ती तर मेन महत्त्वाचं असतं. कुठली साडी नेसू मी अगोदरच आपलं नियोजन माझं तर असतं, बाकीचं ताईंचं मला काय माहिती नाही. आणि मग ही साडी बघा, मी गेल्या वेळेस दिवाळीला ही साडी घालून माझ्या माहेरी गेलती आणि ही साडी माझ्या भावाने मला रक्षाबंधनला घेतली. असं गोंडायतं आणि पदर तर खूप छान आहे बरं का, खूप छान पदर आहे, असा पदर आहे आणि एकदम अशी मऊ आहे, अजिबात कडक नाही, एकदम चुपून बसते आणि छान वाटते ही साडी. मग म्हणलं माझ्या भावाने दिवाळीला किती साड्या घेतल्या, त्या साड्यांचं कनेक्शन मी आज दाखवती म्हणून मला तुम्हाला दाखवायला लागली. मी माझ्याकडे साडी ही मी घरीच घेतली, म्हणजे मिस्टरांनी घेतलेली आहे, मला छान वाटली, आवडली म्हणून घेतली. छान आहे पण साडी. आणि ही साडी दाखवते तुम्हाला. ह्या पण साडीला असं गोंडा येतं आणि ह्या साडीचा पदर बघा कसा आहे आणि सूत पण एकदम असं मऊ सूत आहे, एकदम मऊ सूत आणि अशी चापून चुपून अंगावर बसती, एवढी छान वाटते आणि आतमध्ये असं बुट्ट्या येत्या. तर ही साडी लाडक्या बहिणीच्या पैशातून मी घेतली. सहज दुकानात गेलतो आम्ही, बाकीचे काहीतरी कपडे घ्यायला गेलो असेल, तिथं ही साडी दिसली. मग म्हणलं चला आपल्याकडला, मी नुसतंच पैसे पण काढलं होतं लाडक्या बहिणीचं, तर म्हणलं चला आपल्याकडं पण लाडक्या बहिणीचे पैसे आहेत तर घेऊन टाकूया साडी. मी लाडक्या बहिणीच्या पैशाची साडी आहे. आणि ही परत माझ्या भावाने, ही जास्त जुनी झाली बरं का, म्हणजे माझ्याकडं 5-7 वर्षाच्या 8 वर्षाच्या मला वाटतं ह्या साडीला माझी मुलीनं पण माझ्या घातली होती. 7-8 वर्ष झाली असतील ह्या साडीला, पण माझ्या भावानेच घेतलेली आहे. तुम्हाला भावाच्या साड्या दाखवते किती आहे ती. ही माझ्या भावानेच घेतलेली आहे. आणि ही पण साडी मला माझ्या भावानेच घेतलेली आहे. तर ही साडी वरमायपणाची आहे आणि हिचा पदर दाखवते तुम्हाला. गोंड एकदम सिंपल आहे इथं असं, पण पदर बघा, मला ह्या साडीचा पदर एवढा आवडला. मला पदर साडीचा जर छान असेल तर साडी आवडती, नंतर साडी नाही आवडत. तर ही पण छान आहे, ही पण माझ्या भावानेच घेतली. वरमायपणाची साडी आहे ही, घरी उलगडली असू द्या. आणि ही आणखीन एक दाखवते तुम्हाला. ही पण साडी, ही तर किती छान आहे बघा, आरी वर्क भावाने घेतलेली आहे माझ्या. ही पण साडी कशी वाटते, एवढी छान वाटते साडी ही पण. आणि पूर्ण हिच्यात आरी वर्क आहे, पूर्ण साडी ही भरलेलीच आहे. पदर दाखवते तुम्हाला या साडीचा आणि गुलाबी, हिला बॉर्डर आहे गुलाबी असा पदर आहे. आणि खालच्या साईडनं दाखवते, खालच्या साईडनं तर बुट्टे येत्या आणि अशी एवढी एम्ब्रॉयडरी केलेली दिसली का, एवढं म्हणजे जड लागते अक्षरशः, एवढी एम्ब्रॉयडरी आहे त्याला. आणि ह्या गुलाबी कलर आणि हा कलर इतका शोभून दिसतो या साडीला आणि एवढी छान वाटते ही साडी की बोलायचं काम नाही. मला तर खूप खूप आवडते बरं का ही पण साडी. आणि परत ही साडी तर तुम्हाला माहिती आहे मी दाखवली. आणि दुसरी ही माझ्या मुलानं त्याच्या पहिल्या कमाईची घेतली, ही पण एकदम छान आहे. आणि तिचा पण पदर दाखवते तुम्हाला, असा आतमध्ये पदर आहे. इतकी छान वाटते ही पण साडी नेसायला, खूपच छान वाटते. आणि ही पूर्वल्पनाची साडी, माझा एक छोटा भाऊ आहे मला,
म्हणजे मावस भाव आहे. आणि त्या मावस भावाच्या लग्नात मी कुरवली झाली, आता शेवटचीच कुरवली. ह्याच्यानंतर माझ्या भावांची लग्न संपली म्हणून मी कुरवलपणाची म्हणून म्हणजे संपलंच. भाऊच म्हणजे सगळ्यांची लग्न झाली आता पदराईचा. मग त्यामुळं पण मला ही साडी खूप अशी भारी घेण्यात आली बरं का. किती छान वाटते गोंडा इथं. आणि अशा कलर पण मस्त आहे ह्या साडीचा. ही पण साडी खूप छान आहे. तर ही मला कुरवलपणाची भेटलेली आहे साडी. आणखीन एक आहे कुरवलपणाची, ती काय मी काढलीच नाही. आणि इथं पण बघा, आता ही आरी वर्क नवीन आले, पण ही जुनीच झाली. जुनी म्हणजे 2-3-4 वर्ष झाली असतील ह्या पण साडीला. तर ही पण साडी बघा किती छान आहे. ही पण माझ्या भावाने घेतलेली साडी आणि किती छान वाटते बघा. हिचा पदर दाखवते तुम्हाला. खूप असं छान वाटतंय आणि भरलेली आहे अशी. एम्ब्रॉयडरी केलेली म्हणजे आरी वर्क म्हणायचं. आता ह्याला पहिलं एम्ब्रॉयडरी म्हणायची, पण आता आरी वर्क म्हणते ती. तर अजून एक कुरवलपणाची साडी आहे, ती पण तुम्हाला दाखवते मी. ही पण कुरवलपणाचीच आहे. ही पण एका छोट्या भावाच्या म्हणजे मावस भावाच्या लग्नात ही पण मला कुरवलपणाची म्हणूनच आलेले. आणि पण मी हिला घातलीच नाही, कारण का तर कलर पांढरा आहे म्हणून नाही घातली. पण छान वाटती. आणि आता मी हिला पदर दाखवते तुम्हाला. पदर पण छान आहे हिचा. आणि धडी दाखवते बघा, धडी केवढी आहे. अशी धडी. ही पण कुरवलपणाची आलेली आहे मला साडी. तर माझ्या जवळजवळ 5-6 साड्या झाल्या असतील या भावाने घेतलेल्या. आणि सगळ्या साड्या भारी असते. अशा हलकी साडी त्याने मला आत्तापर्यंत 400-500 रुपयाची किंवा 600 रुपयाची कधीच साडी घेतली नाही. 1000-1000च्या पुढनं 1500पर्यंत 2000पर्यंत अशा सगळ्या साड्या मला त्यानं घेतलेल्या आहेत. त्या दुकानात जाणार कधीच हलकी नाही साडी घेणार. आणि सांगते तर मला कधीच नाही नेलं त्यानं त्याच्या पसंतीची साडी. फक्त ती आणली ना, म्हणाल ही तुला मी साडी आणली आणि ही तुला आवडती का बघ. आणि मी त्याला कधीच म्हणली नाही की मला ही साडी तुझी आवडली नाही. का तर माहेरची साडी असते ना आपल्या, आणि त्या माहेरच्या साडीचा आपण कधीच अपमान करायचा नाही असं मला तर वाटतं. आणि मी कधीच अपमान केला नाही बरं का. आणि मी कधी दुसऱ्याला पण दिली नाही. ती माझ्या भावाने घेतलेली साडी मी 10-10 वर्षाच्या म्हणलं तरी माझ्याकडे त्या साड्या आणखीन जुन्या आहेत त्या तुम्हाला दाखवायच्या म्हणलं तर. पण मी ती साडी कधीही कुणाला दिली नाही. आणि आपल्या भावाने घेतलेली आपल्या माहेरची साडी असते ती कधीही कुणाला द्यायची नाही. त्या साडीचा राग करायचा नाही. आणि आनंदानं त्यानं ती घेतली म्हणून ती आपण एकदम हौसेनं नेसायची. त्यानं कधी पण मला म्हणा. आणि आता व्हिडिओ जर त्यानं माझा बघितला तर मग त्याला काय वाटेल. म्हणजे मी नाही त्याला काय तसं नावं ठेवत नाही, त्याला माहितीच आहे, त्यामुळे ती काहीच बोलणार नाही. पण सोशल मीडियावर मी त्याला सांगितलं नाही अजून की मी असं व्हिडिओ बनवते ही, असं नाही सांगितलं. पण सांगितलं तर आवडेल त्याला, कारण का माझ्या घरात नाही आवडत, पण त्याला आवडेल. त्याला पण आवड आहे, त्याला पण सोशल मीडियावर आवडतं. त्याचं इंस्टाला ID आहे बघा, सोमनाथ ढाणे म्हणून. आणि इंस्टाला त्याचं भरपूर व्हिडिओ असते, तर गाड्यांचंच व्हिडिओ असते. तर काय पण व्हिडिओ बनवून टाकतो, ती छान वाटलं की टाकतो. सगळ्या म्हणजे छान असते त्याचं पण व्हिडिओ. आणि त्याला खूप असं आवडते तर पण बरं का. तर चला ताईंनो, व्हिडिओ पण मोठा होतोय. तर ह्या दिवाळीला तुम्ही माहेरी जाणार का, मला नक्कीच कमेंट करा. आणि तुमच्या भावाने कसली साडी घेतली ती पण मला सांगा. आणि आपल्या माहेरबद्दल एवढा आपल्या मनात अभिमान असतो ना, खरंच. माहेर म्हणजे आपल्या मायेचा प्रेमाचा एक झरा असतो. आणि माहेर म्हणलं की आपला जीव एकदम असा मोठा होतो. आणि मी कधी जाईन माहेरला असं होतं. तर ही प्रत्येक ताईला होत असेल बरं का, असं मला तर म्हणायचं आहे. तर आज सगळा व्हिडिओ माहेरवरनंच आहे, कारण का दिवाळी आली. आणि दिवाळी आली म्हणल्यावर माहेरची आठवण तर माझ्या प्रत्येक बहिणीला ही होणारच. तर माझ्या ताईंनो आणि माझ्या बहिणींनो,
मला नक्की सांगा तुम्हाला तुमच्या माहेरी गेल्यावर कसं असतं आणि कसं वाटतं, किंवा तुम्ही तुमच्या माहेरी किती ओढीनं जाता किंवा कसं जाता. आणि मी पण नक्कीच माझ्या माहेरला गेली ना, माझ्या माहेरचा व्हिडिओ तुम्हाला काढून टाकीन. आणि माझ्या माहेरी देव पण आहे बरं का, देवाचा पण नागनाथ महाराजांचा व्हिडिओ काढून टाकीन. तर मला खरंच नक्कीच तुम्ही सांगा आणि असंच प्रेम देत जावा आणि असंच सपोर्ट करा आणि आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल असंच पुढं घेऊन चला. आणि एक सांगते तुम्हाला की मी माहेरी जाणार आणि गेल्यानंतर ना तिथं माझ्या वडिलांचा फोटो आहे ना, ती फोटो मी काढून माझ्या मोबाईलमध्ये तरी काढून आणणार. कारण का मी खरं सांगते, माझ्या मोबाईलमध्ये पण माझ्या वडिलांचा फोटो नाही आणि व्हिडिओमध्ये तर नक्कीच फोटो दाखवणार. आणि वडील म्हणलं, माहेर म्हणलं की पहिलं मन भरून येतं. माझं तर खूप येतं, कारण का आपल्याला वडील नाही तर ना तिथं मग वडिलांची जागा आपला भाऊ घेत असतो. आणि वडील म्हणजे काय आणि माहेर म्हणजे काय ही आपल्याला ज्यावेळेस तिथं आपली एक व्यक्ती नसती ना त्या माहेरात, त्यावेळेसच त्याची किंमत कळती. मला साधं नाव जरी घेतलं ना तर पहिलं डोळ्यात अश्रू असते तर माझ्या. तर काय करणार, आठवण तर येणारच. आणि शेवटी माया आहे, माया तर कधीच कमी नाही होणार. पण आता जास्तच भरून यायला लागलं मला. तर असू द्या, आपल्या लाडक्या ताईला असाच सपोर्ट करा आणि असंच आपल्या लाडक्या ताईचं व्हिडिओ पुढं आम्ही परत सांगते तुम्हाला. आणि असंच आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल एक ना एक दिवस व्हायरल करा आणि सपोर्ट करा, प्रेम द्या भरपूर. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.